नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कॉमर्सवाला मास्तर आणि या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत आपण तुमचा 12वी कॉमर्स मधील अकाउंट हा विषय शिकतो, ज्याच्यामध्ये आतापर्यंत या विषयाचे 7 टॉपिक आपण पूर्णपणे अभ्यासले. विद्यार्थी मित्रांनो, या 7ही टॉपिकचे व्हिडिओ जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्या व्हिडिओच्या प्लेलिस्टच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो किंवा त्या चॅनलवर देखील अवेलेबल आहेत, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. विद्यार्थी मित्रांनो, सध्या अभ्यासतोय टॉपिक नंबर 8 इश्यू ऑफ शेअर. या टॉपिकचा थिअरॉटिकल पार्ट सर्व अभ्यासलेला आहे, सॉल्व प्रॉब्लेम देखील सगळे अभ्यासलेले आहेत, अनसॉल्व प्रॉब्लेम अभ्यासतोय. आज 7 नंबरचा प्रॉब्लेम अभ्यासणार आहोत. तर हे मागचे व्हिडिओ या टॉपिकचे जर तुम्ही बघितलेले नसतील तर त्याची प्लेलिस्टची लिंक देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. जेणेकरून सुरुवातीपासून बघा, जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजेल आणि हा व्हिडिओ देखील शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम देखील पूर्ण समजेल. तर आता कोणताही वेळ वाया न घालवता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरू करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्टली एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते एकदम समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर सॉल्व करायला सुरुवात करायची. पहा, सुभाष कंपनी लिमिटेड इश्यू 2000 इक्विटी शेअर. बघा, शेअर किती विकायला काढलेत? 2000. कोणती कंपनी? सुभाष कंपनी लिमिटेड. एका शेअरची किंमत किती? बघा, शेअर ऑफ ₹100 इच. एका शेअरची किंमत ₹100. पेएबल, मग हे ₹100 कसे घेणार आहेत? ॲज ₹30 ऑन ॲप्लिकेशन. ₹30 ॲप्लिकेशनला घेणार आहेत, 30 ऑन अलॉटमेंट आणि 40 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल. म्हणजे 3 इन्स्टॉलमेंटमध्ये ॲप्लिकेशन 30, अलॉटमेंट 30 आणि ₹40 फर्स्ट अँड फायनल कॉलमध्ये. त्यांनी पुढे जाऊन असं सांगितलं की ऑल शेअर सबस्क्राईब, म्हणजे जेवढे शेअर 2000 विकाय काढले होते तेवढे सगळे सबस्क्राईब आहेत, म्हणजे तेवढ्या सगळ्याला मागणी आली. ड्यूली अलॉटेड, मग ते आपण काय केले? अलॉट सुद्धा केलं, वाटप सुद्धा केलं. कंपनी मेड ऑल कॉल, सगळ्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवले. ऑल कॅश वॉज ड्यूली रिसिव्ड, सगळे पैसे भेटले, फक्त एक्सेप्ट म्हटले त्यांनी फर्स्ट अँड फायनल कॉलचे 100 इक्विटी शेअरचे पैसे भेटलेले नाहीयेत. एक्सेप्ट फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 इक्विटी शेअर. दिस शेअर वेअर फॉरफिटेड, म्हणजे ते शेअर त्यांनी फॉरफिट केले बाय कंपनी अँड वेअर रिइश्यू, ते काय केलेत? त्यांनी रिइश्यू केलेत ॲज फुल्ली पेड अप फॉर ₹75 पर शेअर. म्हणजे ते परत रिइश्यू करताना कितीला एक शेअर विकला? ₹75 एक शेअर विकलेला आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे, सॉल्व करायला सुरुवात करूया. पहिल्यांदा आपण 2000 शेअर विकायला काढलेले, तर सगळ्यांना सगळे सबस्क्राईब आहेत, म्हणजे सगळे विकले गेलेले आहेत, सगळे ऍप्लिकेशन आलेले आहेत. मग जे पैसे आपल्याला भेटणार आहेत ऍप्लिकेशन मनीचे, मग ते बँकेत भेटतात, म्हणून आपण फर्स्ट एंट्रीमध्ये बँकला डेबिट देतो. तर चला जनरल एंट्रीच्या फॉर्मॅटकडे आला. पहिली एंट्री बँक अकाउंट डेबिट, बँकेत पैसे येणार आहेत. बँक अकाउंट डेबिट, किती शेअर्स विकायला काढले होते त्यांनी? सर त्यांनी 2000 शेअर्स विकायला काढले होते, म्हणून बँक अकाउंट डेबिट 2000 इंटू किती रुपये भेटणार आहेत? बघा, ऍप्लिकेशनच्या वेळेस ते सांगतात की ₹30. ऍप्लिकेशनला बघा, या ठिकाणी ऍप्लिकेशनच्या वेळेस 30, अलॉटमेंटच्या वेळेस 30 आणि फायनल कॉलच्या वेळेस 40 आहेत. तर ₹30 भेटणार आहेत, म्हणून 2000 गुणुले 30 करूया, तर ते आपल्याला ₹60,000 60,000. आणि कशाचे आहेत? ऍप्लिकेशनचे आहेत, म्हणून टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट क्रेडिट लिहिणार 60,000 आणि नॅरेशन बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी रिसिव्ड. आलेले पैसे आपण शेअर कॅपिटलसाठीच मागवलेले असतो, म्हणून आपण काय करणार? ते तिकडेच ट्रान्सफर करणार आहोत, म्हणून लिहिताना लिहायचं इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. बघा, टोटल 60,000 आहे, 60,000 आपण लिहिणार डेबिटमध्ये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, आणि त्याची सुद्धा अमाऊंट लिहिणार आपण ₹60,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. तर अशा पद्धतीने आपण फर्स्ट इन्स्टॉलमेंटच्या 2 जनरल एंट्रीज केलेल्या आहेत. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन आलेले पैसे आणि ते ट्रान्सफर केलेले. आता आपल्याला सेकंड इन्स्टॉलमेंट आहे, ती आहे अलॉटमेंट. मग ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देतो आपण डेबिट, म्हणून इथं माझ्याकडून जो नंबर चुकलेला आहे त्याला मी इथं 2 नंबर लिहितो आणि इथं आपला असणार ₹3 नंबर असणार आहे. ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे मागवायचे त्याला देणार डेबिट, अलॉटमेंटचे पैसे मागवायचे म्हणून इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट. आणि अलॉटमेंटचे सुद्धा 2000 शेअर्सवर आपण ₹30 मागवणार आहोत, म्हणून 30, तर ते आपल्याला भेटणार आहेत ₹60,000 ₹60. आणि कशासाठी मागवतोय? कॅपिटलसाठी, म्हणून टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट आणि त्याची अमाऊंट सुद्धा ₹60,000 क्रेडिट कॉलममध्ये लिहिणार आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड
रिसिव्ड नका म्हणू, ड्यू म्हणा. रिसिव्डचे दुसरं असतंय ड्यू. तर अशा पद्धतीने आपण इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यूची एंट्री म्हणजेच अलॉटमेंटचे पैसे अजून भेटले नाही त्याची केली. नेक्स्ट आपली असणारे पैसे भेटलेलेची. मग पैसे भेटलेलीची एंट्री करत असताना पैसे बँकेत येतात. मग आपण लिहिणार बँक अकाउंट डेबिट. बघा बँकेत सगळे पैसे भेटलेले आहेत. कुणीही पैसे बुडवलेले आहेत का? तर नाही बुडवलेले आहेत. मग 60,000 रुपये पूर्णचे पूर्ण आपण बँकेत दाखवणार 60,000 टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. पैसे कशामुळे आलते? अलॉटमेंटमुळे आलते, म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. आणि त्याची अमाऊंट देखील आपण 60,000 रुपयेच लिहिणार. तर अशा पद्धतीने आपण या इन्स्टॉलमेंटची दुसरी एंट्री केलेली आहे आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. बघा आता काय केलं आपण? अलॉटमेंटचे पैसे काय केले? हे केले, विकले. अलॉटमेंटचे पैसे आपण रिसिव्ड केले. आता आपली थर्ड इन्स्टॉलमेंट आहे ते आहे फर्स्ट कॉल किंवा त्याला आपण फायनल कॉल म्हणूया. त्याचे पैसे मागवायचे. नंबर 5 ची एंट्री आपल्याला करावं लागेल. नंबर 5 इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट. बघा आपण 2000 शेअर्सवर 40 रुपये या पद्धतीने पैसे मागवणार आहोत. तर आपल्याला ते भेटणार आहेत ₹80,000 आपल्याला मागवावे लागणार आहेत. म्हणून मी इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट 80,000 टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. अमाऊंट लिहिणार 80,000 आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग इक्विटी शेअर कॅपिटल असं लिहा. बिंग इक्विटी शेअर. आता हे फायनल कॉलच आहे. इथं फर्स्ट कॉल म्हणायचंच नाही. आपण काय म्हणू या ठिकाणी? फायनल कॉल म्हणून. इक्विटी शेअर फायनल कॉल. आणि इथे सुद्धा लिहू बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी ड्यू. आणि हे मागवलेले पैसे आपल्याला भेटणार आहेत. मग ते कुठे येतील? आपल्या बँकेत येतील. मग आपण नंबर 6 ची एंट्री बँक अकाउंट डेबिट. पण सगळ्या शेअरचे पैसे भेटणार नाहीयेत. इथं बघा, इथे या प्रॉब्लेम मध्ये. आणि त्यांनी असं सांगितले की 100 शेअर होल्डर आहेत की ज्यांनी आपल्याला फर्स्ट अँड फायनल कॉलचे पैसे दिलेले नाही आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी जे 2000 शेअर्स आहेत तर 2000 शेअर्सचे न भेटता 1900 शेअर्सचे किती भेटणार आहेत? 40 रुपये भेटणार आहेत. तर ते आपल्याला भेटतील 76,000 टू इक्विटी शेअर फायनल किंवा फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणूया. फायनल कॉल अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार ₹76,000 आणि याचं नॅरेशन लिहायचं बिंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड. आता बघा काय झालेलं आहे? की आपण जेवढं काही आपले इन्स्टॉलमेंट होते त्याचे पैसे मागवलेले, जितके भेटले तेवढे कलेक्ट केलेले. आणि जे भेटलेले नाहीत बघा, त्यांनी इथे सांगितलेले की बाबा 100 शेअर्सचे पैसे भेटलेले नाही आहेत आपल्याला. मग ते शेअर काय? फोरफिट केले म्हणजे 100 रुपयाचे शेअर कॅपिटल, 100 रुपयाचं शेअर कॅपिटल 100 शेअर्स कमी होणार आहे. म्हणून मग मी काय करतो या ठिकाणी? ती शेअर फोरफिचरची जी आहे ना ती 7 नंबरची एंट्री करतो. त्या ठिकाणी काय म्हणतो? इक्विटी शेअर कॅपिटल आपली लॅबिलिटी म्हणून इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि त्या ठिकाणी बघा आपल्याला 100 शेअर्सचे पैसे भेटले नाहीत म्हणजेच कमी, तेवढे जप्त केले म्हणजे 100 गुणिले 100 जर केला आपण तर त्या ठिकाणी 10,000 रुपयाचं आपलं शेअर कॅपिटल काय होणार आहे? कमी होणार आहे. म्हणून आपण 10,000 लिहिलं. आणि ज्या इन्स्टॉलमेंटचे पैसे बुडवले त्याला देणार आपण क्रेडिट म्हणजेच टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट फायनल कॉल अकाउंट फक्त. आणि बघा या ठिकाणी 100 शेअर्सचे पैसे आपल्याला फायनल कॉलचे देणे 40 रुपये. याप्रमाणे 100 गुणिले 40 जर केले तर 4,000 रुपये जे आहेत ते आपल्याला त्यांनी दिलेले नाहीत. मग 10,000तले 4,000 दिले नाही म्हणजे दिले किती होते? 6,000. ते फोरफिट केले म्हणून टू इक्विटी शेअर फोरफिचर अकाउंट. इथे शेअर लिहा बरं का. टू इक्विटी शेअर फोरफिचर. आणि अमाऊंट लिहिणार आहोत आपण त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी 10,000तले 4,000 गेले तर हातात 6,000 म्हणून 6,000 आपण फोरफिट केले तर लिहिणार 6,000. आणि 2 झालं म्हणजे इथं आपली ही जनरल एंट्री संपलेली. याचं नॅरेशन लिहायचं बिंग असं लिहूया 100 इक्विटी शेअर फोरफिचर ड्यू टू नॉन पेमेंट ऑफ फायनल कॉल. हे काय केले आपण? शेअर फोरफिचरची एंट्री केली. आता फोरफिट केलेले शेअर त्यांनी काय सांगितले बघा, पुढे जाऊन त्यांनी रिइश्यू केलेले 75 रुपयाला. म्हणजे एक शेअर 75 रुपयाला विकलं म्हणजे तेवढे 75 रुपये आपल्याकडे येणार आहेत. म्हणजे 8 नंबरचे 75 रुपये येणार बँक अकाउंट डेबिट. बघा बँक अकाउंट डेबिट किती? की आपण 100 शेअर्स विकलेले आहेत 75 रुपयाला म्हणजे 7,500 रुपये आपल्या बँकेत येणार. बरोबर. बघा आता लॉस काय झाला तो लक्षात घ्या की काय केलं आपण? 100 रुपयाचा शेअर जप्त केला आणि तो विकला किती रुपयाला? 75 रुपयाला विकला. म्हणजे याच्यामध्ये आपला लॉस किती झाला? लॉस सर 25 रुपयाचा लॉस झाला.
मग 25 गुणिले 100 शेअर जर केले तर 2500 रुपयाचा लॉस होतोय सर. मग हे 2500 लॉस कशातनं भरून काढला? आपण जे जप्त केलेले फोरफिचर शेअरची अमाऊंट जी 6000 रुपये जप्त केली त्यातनं हा भरून काढायचा. म्हणून आपण काय करणार या ठिकाणी, ती बँक अकाउंट डेबिट 7500, त्याच्यानंतर इक्विटी शेअर फोरफिचर किंवा शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट म्हणणार. इक्विटी शेअर किंवा शेअर फोरफिचर आणि अमाऊंट बघा त्या ठिकाणी आपण किती भरून काढणार आहोत? 2500 रुपये. लॉस फक्त आपला 2500 रुपये भरून काढणार. आणि मग आपले हे भरून निघाल्यानंतर आपल्याला शेअर कॅपिटल आपलं आहे एवढं होणार आहे, म्हणून ती इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट लिहिणार ₹10,000 रुपीज, 10,000 रुपये. आणि याचं नॅरेशन लिहिणार बिंग 100 इक्विटी शेअर रिइश्यू ॲट ₹75 इच. बरोबर, रिइश्यूची एंट्री केली. आता काय झालं ते लक्षात घ्या की आपण 6000 रुपये जप्त केले इथं, त्यातले 2500 लॉस रिकवर्ड केला. 6000 2500 गेले तर 3500 अजून शिल्लक आहेत आपण जप्त केलेल्या अमाऊंट पैकी. मग आपला प्रॉफिटच असतो हा ट्रान्सफर करावा लागेल आपल्याला कॅपिटल रिझर्वला. ही 9 नंबरची सर्वात शेवटची आणि महत्वाची एंट्री. मग आता इथं बघा आपण काय केलं तर 6000चं क्रेडिट होतं, 2500चं फोरफिचरला डेबिट बसलं. मग अजून 3500चं किती काय बसलं पाहिजे? डेबिट बसलं पाहिजे. मग आपण काय करणार या ठिकाणी, शेअर फोरफिचर अकाउंट डेबिट 3500 टू कॅपिटल रिझर्व. हे पैसे कुठे ट्रान्सफर करतो आपण? कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करतो. कॅपिटल रिझर्व अकाउंट आणि अमाऊंट लिहिणार ₹3500. आणि नॅरेशन लिहायचं बिंग बॅलन्स ऑफ शेअर फोरफिचर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. आणि आपल्या ह्या ज्या फोरफिचर, रिइश्यू आणि ट्रान्सफरचा जो बॅलन्स होता तो ट्रान्सफर करण्याच्या 3 जनरल एंट्रीज होत्या, महत्वाच्या होत्या, त्या आपण काय केलेल्या आहेत, समजून घेतलेल्या आहेत. आणि हा प्रॉब्लेम देखील संपलेला आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे. समजलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या वर्गमित्रांपर्यंत असे व्हिडिओ नक्की शेअर करा. आज आपण इथंच थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट म्हणजेच लास्ट एक्झाम्पल अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर.